खत खरेदीसाठी राष्ट्रीय खत विक्री ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्याचा निर्णय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरतोय। साईट चालत नसल्याने पूर्वीप्रमाणे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने खत विक्री सुरू ठेवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। शासनाने राष्ट्रीय खत विक्री ॲपच्या माध्यमातून खत खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य केली असून त्याची प्रायोगिक अंमलबजावणी छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे। मात्र ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी डिजिटल प्रणाली हाताळण्यात सक्षम नसल्याने त्याचप्रमाणे गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ऑनलाईन साईट चालत नसल्याने शेतकऱ्यांना कृषी दुकानावर हेलपाटे मारूनही खत मिळत नाही। शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। विशेषतः बटाईदार शेतकऱ्यांना जमीन मालकाची कागदपत्रे, संमती आणि आवश्यक माहिती मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि खर्च करावा लागतोय। तसेच फार्मर आयडी तयार करणे, जमीन आणि पिकांची माहिती भरणे, QR कोड किंवा टोकन मिळवण्याची प्रक्रिया सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी गुंतागुंतीची ठरत असल्याचं शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे। महिला तसेच ज्येष्ठ शेतकऱ्यांनाही मोबाईल ॲपचा वापर करण्यात अडचणी येत असून अनेक ठिकाणी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन होत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। परिणामी खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचा पुरवठा वेळेत मिळण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे। शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन ऑनलाईन नोंदणीची सक्ती शिथिल करण्यात यावी आणि ऑनलाईन व्यवस्थेसोबत पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने खत विक्री सुरू ठेवावी, जेणेकरून कोणताही शेतकरी खतापासून वंचित राहणार नाही अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। शासनाकडून शेतकऱ्यांना यावर्षी खते जे पाहिजे आहे ते आता ऑनलाईन नोंदणी करण्याची सक्ती करण्यात आली आहे आणि हे ऑनलाईन साईट जे आहे ते चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांना खते घेण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। इथे गंगापूर तालुक्यातील वदनापूर येथील शेतकरी आहे। आपण सध्या सिद्धनाथ वाडगाव येथील तृप्ती कृषी सेवा केंद्रावर आहे आणि आपण शेतकऱ्याशी संवाद साधणार आहे। त्यांचं काय म्हणणं आहे? तुम्ही कुठले आहे? तुमचं नाव काय? माझं नाव कृष्ण लक्ष्मण चव्हाण, वजनापूर। मी 5 दिवसापासून चक्कर मारत आहे। ॲप चालत नाही आणि दिवसातून 2-3 चक्कर मारून सकाळी, दुपार, संध्याकाळी पण ॲप चालत नाही। पैसे असून खत मिळत नाही। खत उपलब्ध आहे दुकानात पण त्यांनाही देता येत नाही। तर शासनाला एक विनंती आहे, पहिलं जसं ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने चालू होतं तसं दोन्ही पद्धतीने खतं चालू करून देण्यात यावे। रेट वाढलेला असतानाही पैसे असूनही आम्हाला खत मिळत नाही आणि जर 8-15 दिवस निघून गेले, पिकाचा मोसम हुकला तर मग खत घेऊन आमचा उपयोग पण नाही। इथे दुसरे पण शेतकरी आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही कुठले आहे? तुमचं नाव सांगा आणि तुम्ही खतासाठी काय केलं? आम्ही खतासाठी 2-4 दिवसापासून चक्कर आणतोय। 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, ऑनलाईन काही चालत नाही, तर मग आम्हाला काही खत भेटत नाही। मग करावं तरी काय? आम्ही आमच्याजवळ पैसे असून बी त्याचा काही उपयोग नाही। मग आता जे पहिलं जे तेच चालवून द्या तुम्ही, नाही पैसे असून बी मुसूम मोकला, मग आम्ही काय करणार खताला? कुठले तुम्ही? तुम्हाला किती शेती आहे? आम्हाला शेती पण 10-12 एकर शेती आहे। मग आम्हाला खताची गरजच आहे। पाऊस पडा मुसूम मोकला म्हणजे काही उपयोग नाही त्याचा। मग आधीच आम्ही घेऊन ठेवतो, रानात बैलगाड्या जात नाही, कोरड्यामध्येच नेऊन ठेवावं लागतं असं। किती वेळेस तुम्ही दुकानावर गेले? दुकानात गण 2-4 वेळेस येऊन गेलो, सकाळी येतो, संध्याकाळी येतो, तरी ते म्हणते ऑनलाईन होत नाही। मग करावं आम्ही तरी काय? जे पहिलं आहे तेच चालवून द्या तुम्ही असं। शेतकरी मोठ्या प्रमाणात परेशान हैराण आहे खते घेण्यासाठी। ॲप चालत नाही। ते सध्या आपल्या दुकानदार आहे इथले सिद्धनाथ वाडगाव येथील तृप्ती कृषी सेवा केंद्राचे चालक आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत आपण। काय प्रॉब्लेम येतो आहे साहेब? काय तुमचं नाव काय आणि काय नेमकं प्रॉब्लेम येतो आहे? शेतकरी तुमच्याकडं किती चक्रा मारल्या आतापर्यंत? काय अडचण येते तुम्ही दाखवू शकता? आता काय झालं, बरेच शेतकरी येऊन चक्कर मारत आहेत, त्यांचं ऑनलाईन पूर्णपणे होत नाही आहे। कधी OTP येत नाही, कधी काय दाखवतं का? हे असं मोबाईलवर होतं येतं। हे आपण बघू शकता, हे फक्त OTPच्या नंतर व्हेरीफाय होत नाही। किंवा किती दिवसापासून होत नाही? आता हे बऱ्याच वेळेस होत नाही आहे, त्याच्यामुळं शेतकरी 2-3 वेळेस आले तरी ते त्यांचं होत नाही आहे। आणि काही शेतकरी यांच्याजवळ आता छोटा मोबाईल आहे, यांनी हट्ट धरला की नाही मला खतं पाहिजेच, आता आपल्यालाही देता येत नाही, त्यांच्याकडून ते ऑनलाईन होत नाही, त्यांचे मुलं नाही, कोणी नाही, आणि त्यांना अडचण होते। त्यांच्याकडं 10-15 एकर जमीन आहे, शेती आहे, तरी त्यांना खतं घेता येत नाही आहे।
बरं, शेतकरी आतापर्यंत तुमच्याकडं किती आले, जे की आतापर्यंत येऊन ऑनलाईन झालं नाही, असे किती शेतकरी आले आणि केव्हापासून ॲप चालत नाही? आता ते त्यांच्याकडं त्यांच्या मोबाईलवर होतच नाही आहे. बऱ्याच वेळेस आम्ही ट्राय पण करून बघितलं, त्यांच्या मोबाईलवर बऱ्याचशा शेतकरी असे दिवसातून 2-4 शेतकरी येते, ते होऊन गेल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी येते किंवा संध्याकाळच्या वेळेस येते, पण होतच नाही त्यांच्या याच्यावरती. बरं, आता हे जर ॲप सुरू न झाल्यास, असंच जर सतत म्हणजे संत गतीने चालल्यास किंवा न झाल्यास ऑनलाईन शेतकऱ्यांचे खतं, तर शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम येणार आणि तुम्ही काय कसं बघता या शेतकऱ्यांना काय रोसाला काय सामोरे जाणार, काय म्हणता तुम्ही, शासनाला काय आवाहन करता? शासनाला आता शासनाने एकच सध्या सीझनचं सुरू होतं आहे. पाऊस नसल्यामुळे आज झालेलं आहे सीझन सुरू, पाऊस नसल्यामुळे थोडं स्टॉप आहे. पण अजून 2 महिन्यासाठी शेतकऱ्याने ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन्ही पद्धतीने शेतकऱ्याला खत द्यावं. कारण खूप शेतकऱ्यांना त्याच्यातून करताच येत नाही, लक्षातच येत नाही. तर त्याच्यामुळं दोन्ही ऑफलाईन ऑनलाईन कमीत कमी हे 2 महिने ट्राय होऊस तरी करायला पाहिजे. नंतर पुढे सुरू केलं तरी चालेल, शासनात काही अडचण नाही. हे होते तृप्ती कृषी सेवा केंद्राचे चालक आणि यांचं असं म्हणणं आहे की बा शासनाने कमीत कमी 2 महिने तरी ऑफलाईन आणि ऑनलाईन शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून द्यावे आणि शेतकऱ्यांची देखील मागणी आहे का बा ऑनलाईन आणि ऑफलाईन सध्या खते उपलब्ध करून द्यावे म्हणून. मी इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर.